Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तर बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हा पेपर जर आपण आता इथे पाहिला तर या पेपरमध्ये तुम्हाला दिसत असेल पवार पांडुरंग आणि पवार पांडुरंग दोन नावं देण्यात आलेली आहेत आणि इथला एपिक क्रमांक आहे, हा एपिक क्रमांक आहे, बरोबर। एपिक क्रमांक वेगवेगळे आहेत, पवार पांडुरंग दोन नावं, पण एपिक क्रमांक वेगवेगळे आहेत। लिंग दोन्ही ठिकाणी फिमेल आहे, हे लिंगच आहे ना, एफ लिहिलेलं आहे ते लिंगच ना हे एफ, मग पवार पांडुरंग यांचं लिंग एफ लिहिलेलं आहे, फिमेल। अच्छा, आणि त्याच्यानंतर वय एकाचं 37 आहे, एकाचं 72 दाखवण्यात आलेलं आहे। पत्ते हे दोन्ही पुण्याचे आहेत, पत्ते पण वेगवेगळे दिसतात, एकाचा कोथरूड मधला आहे, एकाचा कर्वेनगर मधला आहे। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या, का घ्या, कोणाला आहे घाई? राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या मनसैनिकांनी हा सगळा अभ्यास केलेला आहे। गेल्या विधानसभा मतदारसंघातली ही सगळी मतदार यादी आहे आणि त्यानुसार त्यांचं हे म्हणणं आहे की हे एवढे आमच्याकडे पुरावे आहेत जे आम्ही इथे आता समोर दाखवत आहोत। आतापर्यंत त्यांचे विरोधी म्हणत होते की पुरावे दाखवा, नुसतं बोलून काही होणार नाही, तर तेच आता इथे विरोधी पक्षाकडनं मनसेकडनं सांगण्याचा प्रयत्न आहे की आम्ही एवढे आता बॉक्स भरून पुरावे आणलेले आहेत। मुंबईत झालेल्या सत्याचा मोर्चामध्ये राज ठाकरे यांनी ज्यावेळेला भाषण केलं त्यावेळेला त्यांनी नेहमी ते लावरे तो व्हिडिओ दाखवतात, यावेळेला व्हिडिओ न दाखवता एक पुरावा म्हणून त्यांनी हे काही कागदपत्र जी आहेत ती समोर आणलेली आहेत। खूप मोठा गठ्ठा आहे, अनेक बॉक्सेसच्या बॉक्सेस भरून त्यांनी हे काही कागदपत्र समोर आणलेली आहेत आणि यामार्फत त्यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे की हे सगळे पुरावे आहेत आमच्याकडे की ज्याच्यातनं दिसून येत आहे की मुंबई असेल किंवा इतर ठिकाणी असेल कशा पद्धतीने मतचोरी होत आहे, दुबार नोंदण्या आहेत, एकाच नावावर अनेक नावं नोंदवलेली असतात, घरांचे पत्ते वाटेल तसे दिलेले असतात, नावं सुद्धा वाटेल तशी दिलेली असतात। आदित्य ठाकरे यांनी दाखवलेलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं की लिंग सुद्धा वेगळं असतं, आडनावं वडील आणि मूल यांची आडनावं वेगवेगळी असतात, त्यात एक मराठी असतं, एक परप्रांतीय असतं, असे अनेक घोळ जे आहेत ते समोर दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला होता। मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की थोडं समजावून सांगू शकता का की हे पेपर नेमके कसले आहेत, काय त्याच्यामध्ये? हे दुबार यादी आहे, म्हणजे एका घरातली डबल नावं लिहिलेली आहेत। मला एक दाखवा। सो हा पेपर जर आपण आता इथे पाहिला तर या पेपरमध्ये तुम्हाला दिसत असेल पवार पांडुरंग आणि पवार पांडुरंग दोन नावं देण्यात आलेली आहेत आणि इथला एपिक क्रमांक आहे, हा एपिक क्रमांक आहे, बरोबर। एपिक क्रमांक वेगवेगळे आहेत, पवार पांडुरंग दोन नावं, पण एपिक क्रमांक वेगवेगळे आहेत। लिंग दोन्ही ठिकाणी फिमेल आहे, हे लिंगच आहे ना, एफ लिहिलेलं आहे ते लिंगच ना हे एफ, मग पवार पांडुरंग यांचं लिंग एफ लिहिलेलं आहे, फिमेल। अच्छा, आणि त्याच्यानंतर वय एकाचं 37 आहे, एकाचं 72 दाखवण्यात आलेलं आहे। पत्ते हे दोन्ही पुण्याचे आहेत, पत्ते पण वेगवेगळे दिसतात, एकाचा कोथरूड मधला आहे, एकाचा कर्वेनगर मधला आहे। पण हा बोला, हे शिंदे आहेत, हे शिंदे तीन नाव आहेत, वय वेगवेगळे आहे आणि एका शिंदे असे 3 नावं देण्यात आलेली आहेत। रमेश शिंदे हे रवींद्र पाटील आणि कुलकर्णी वसई डबल नावं आलेले आहेत। हे सिन्नरकर यांची वय वेगवेगळी दाखवण्यात आलेली आहेत। पण मला सांगा आता हे रमेश नाव आहे आणि इथे एफ लिहिण्यात आलेलं आहे, रमेश नाव असून फिमेल दाखवण्यात आलेले, त्या पुढचं नाव नाही रमेश, फक्त रमेश शिंदे आणि हा पत्ता पण वेगवेगळा आहे। पण पत्ते वेगळे आहेत ना, असू शकतं ना, आता ही नावं इतकी कॉमन आहेत, रमेश असेल किंवा शिंदे आडनाव असेल, ही नावं बऱ्यापैकी कॉमन आहेत, असू नाही शकत की ही वेगवेगळी माणसं असतील, पत्ते कारण वेगवेगळे आहेत। नाही, एका ह्याच्यात तीन नावं कशी एका माणसाची एक, पण पत्ते वेगळे आहेत तिघांचे, हो तिघांचे पत्ते वेगवेगळे आहेत। अजून काही इथली कागदपत्र सुद्धा आपण बघूया, मी मिक्स करते। याच्यात सुद्धा जर आपण पाहिलं तर त्यांनी राजेंद्र तक
आणि इथे सुद्धा राजेंद्र तक मेल 45-46 अशी त्यांची वया आहेत. एपिक क्रमांक मात्र दोघांचे वेगवेगळे आहेत. हे सुद्धा पुण्यातला ॲड्रेस आहे, पण हा वेगळा ॲड्रेस आहे. हा अर्धवण गावठाण पुणे आहे आणि हा जो आहे हा कर्वेनगर इथला ॲड्रेस आहे. खाली जर पाहिलं तर वसंत पाटील सारखीच नावं. इथे भूल पद्मसिंह एकत्र लिहिलेलं आहे, खाली भूल पान सिंग म्हणून एकत्र लिहिण्यात आलेलं आहे. तर असा हा त्यांचा म्हणणं आहे की हे अशा पद्धतीने एकच नाव 2 वेळेला रजिस्टर झाल्याचा त्यांचा आरोप आहे. पण त्या ठिकाणी आपल्याला पत्ते वेगळे पाहायला मिळतात. इथे सुद्धा जर पाहिलं तर हे राजेश जैन आहे, खाली सुद्धा राजेश जैन आहे. आणि त्याच्यानंतर इथे सुद्धा जर पाहिलं तर परिहर जीवराज अशी ही सारखीच नावं पाहायला मिळतात. कुमार कृष्णन, त्याच्यानंतर कुमार उपेंद्र, कुमार अजय ही नावं त्याच्यातली काही आहेत. आणखीनही मी यातले पेपर घेऊन दाखवते तुम्हाला. हां, याच्यात काय मारुती पाटील, ही 4-5 नावं आहेत. मारुती पाटील. प्रेक्षकांना फक्त एकदा सगळे हे कॉलम एक्सप्लेन करून सांगा. वरती काही नसल्यामुळे कळू शकणार नाही की हा कॉलम कसला आहे, हा कॉलम कसला आहे. कॅमेरासमोर दाखवा. हा सिरियल नंबर आहे. हा युनिक नंबर आहे. एपिक नंबर आहे. हां, हे मेल फिमेल आहे. हां, आणि त्यांची वय आहेत. हां, ही तरी नावं एका असली तरी त्यांचे पत्ते आणि वय वेगवेगळे दाखवण्यात आलेले आहेत. नाही, ही नावं कसली आहेत आणि ही कसली आहेत, म्हणजे मराठी आणि इंग्रजी असं. हां, मराठी आणि इंग्रजी आहे. हे मारुती पांडुरंग पाटील. हां, हा बाजूचा आहे ते हे किंवा हे काय, हे त्यांचे हे आहे अँड चिंचवली गोरे म्हणजे ॲड्रेस आहे त्यांचे, त्या तिकडचं हे. ठीक आहे. तर याच्यातलं सुद्धा जर आपण पाहिलं तर मारुती पाटील, इकडे एक नाव आहे, परत मारुती पाटील. तिन्ही ठिकाणी नाव सुद्धा सेम आहे, मारुती पांडुरंग पाटील. तिन्ही ठिकाणी तशाच पद्धतीचं नाव देण्यात आलेलं आहे, पण वय मात्र वेगवेगळी आहेत. एकाचं 80, एकाचं 74 आणि एकाचं 47 दाखवण्यात आलेलं आहे. एपिक क्रमांक सुद्धा जर पाहिला तर तो सुद्धा इथे वेगळा आहे. शेवटाला इथे तुम्हाला 074 दिसेल, इथे 912 दिसेल आणि इकडे 158 दिसेल. तर अशा पद्धतीने हे एपिक क्रमांक सुद्धा वेगवेगळे आहेत. पत्ते वेगळे आहेत पण नावं सारखीच आहेत, असा सुद्धा याच्यात हा घोळ असल्याचं त्यांच्याकडनं सांगण्यात येते. आणखीनही काही पेपर आपण इथनं वरती पाहूया. खरं तर इथे परत आता मारुती जाधव आहे, वरती मारुती मोरे आहेत, परत मारुती जाधव, खाली मारुती शंकर सकपाळ, परत मारुती शंकर सकपाळ. इथली सुद्धा जर पाहिलं तर सारखाच पॅटर्न आहे की नावं 2-3 सारखीच आहेत, वय मात्र वेगळी आहेत, ॲड्रेस वेगळे आहेत, एपिक क्रमांक त्यांचे वेगळे आहेत. एपिक क्रमांक वेगळा आहे आणि नावं सारखीच आहेत. एवढाच त्यातला गोंधळ दिसून येतोय की आणखीन काही नाही, एवढाच गोंधळ आहे. काही नावा ह्याच्यामध्ये हे घुसवलेल्या मतदार आहे यादीमध्ये, पण त्यांचा जो नंबर आहे घर नंबर त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेला नाही काही याद्यामध्ये. हां, म्हणजे एखादी आता असं सांगता नाही भैया. यादी आहे ही मालाडची यादी आहे. हां, मालाड, पुणे आणि आणखीन कुठले मालाड, पुणे, विरार, कल्याण, ठाणा. हां, साधारणतः किती संख्या असेल? एवढे सगळे बॉक्सेस आहेत, याची संख्या किती असेल? हो, आता एक जवळ साहेबांनी आकडा सांगितलेला ते. तुम्ही कधीपर्यंत जमा केले, कसे जमा केले, कसे आणले, कुठून जमा केले, कोणी जमा केले? हे जसं साहेबांनी सांगितलं ना, प्रत्येक विभाग अध्यक्ष आणि त्याच्याखालची जी पदाधिकाऱ्यांची फळी आहे त्यांनी प्रत्येक वार्डामध्ये बूथ लेवल म्हणजे प्रत्येकाने एक शाखा अध्यक्षामध्ये एक उपशाखाध्यक्ष, त्याच्यामध्ये 4 बूथ अध्यक्ष, प्रत्येक फाईलमध्ये 1-2 बूथ अध्यक्ष एजंट नेमण्यात आले आणि प्रत्येक फाईलचा जो एखादा फाईलचा 2 नंबर असेल त्या 2 नंबरची फाईल त्या बूथनी सगळे जबाबदारी घेऊन घरोघरी जाऊन ते मेन्शन करण्यात आलेले आहे. हे साधारणतः तुम्ही म्हणाला तसा आता मला परत पुण्याचे सुद्धा काही सापडलेले आहेत. इथे सुद्धा जर आपण पाहिलं तर गोरुले गोपाळ मेल 54-56 साधारणतः सारखीच वय आहेत, पण परत इथे ॲड्रेस वेगळा पाहायला मिळतो. ॲड्रेस सुद्धा काय ते आपण एकदा बघून घेऊया. पत्ते काय टाकलेत तर यशवंतराव चव्हाण प्रायमरी स्कूल शाळेचा ॲड्रेस हा टाकण्यात आलेला आहे. इथे आहे पुणे डिस्ट्रिक्ट एज्युकेशन असोसिएशन, प्रतिभाताई पवार विद्या मंदिर, इथे सुद्धा एक शिक्षण संस्थेचाच ॲड्रेस आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा साधारणतः तसेच ॲड्रेस इथे आहेत. इथे सुद्धा जर पाहिलं तर जैन नावाचं एक नाव आहे. त्याच्यानंतर पाटीदार संजय मेल बरोबर आहे. परत खाली पण एक पाटीदार संजय आहे. त्याच्यानंतर धोंडगे मुंजाजी, परत पाहिलं तर जोगदंड दीपक, अशी सारखीच ही नावं एकच नाव
2-2 ठिकाणी, आणि असं नाही आहे, मी मगाशी जसं म्हटलेलं होतं की फक्त कॉमन नावं आहेत की शिंदे, रमेश, पवार, पाटील अशी फक्त कॉमन नावंच आहेत. त्याचा आधार घेऊन कोणी म्हणू शकतं की महाराष्ट्रात अशा नावाची खूप लोक असू शकतात, पण इथे काही ऑड नावं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, जसं की धोंडगे मुंजाजी हे काही सरसकट एवढं कॉमन नाव नाही आहे, किंवा जैन पाटीदार संजय ही सुद्धा इतकी कॉमन नावं नाही आहेत, पण ती सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळत आहेत. मी आणखीनही यातले काही गठ्ठ्यांमधलं उचलते, कारण की आपल्याला पुण्यातली जास्त उदाहरणं पाहायला मिळतात, पण त्यांनी मालाड आणि मगाशी कल्याणचं सुद्धा नाव घेतलेलं आहे. इथे सुद्धा साधारणतः पुण्याचाच उल्लेख पाहायला मिळतोय, पुण्याचे मोठ्या संख्येने असलेले पाहायला मिळतात. तर हे सगळे गठ्ठे आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की त्यांच्या मनसैनिकांनी हा सगळा अभ्यास केलेला आहे. गेल्या विधानसभा मतदारसंघातली ही सगळी मतदार यादी आहे, आणि त्यानुसार त्यांचं हे म्हणणं आहे की हे एवढे आमच्याकडे पुरावे आहेत जे आम्ही इथे आता समोर दाखवत आहोत. आतापर्यंत त्यांचे विरोधी म्हणत होते की पुरावे दाखवा, नुसतं बोलून काही होणार नाही, तर तेच आता इथे विरोधी पक्षाकडनं मनसेकडनं सांगण्याचा प्रयत्न आहे की आम्ही एवढे आता बॉक्स भरून पुरावे आणलेले आहेत. जसं राहुल गांधी यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये एक खूप मोठा गठ्ठा हा दाखवलेला होता, त्याच पद्धतीने इथे सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने हे बॉक्स दाखवण्यात आलेले आहेत. आता हा बॉक्स निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिले जातात का, त्याबद्दलची तक्रार होते का, आणि त्याची दखल घेतली जाते का, आणि त्याच्यावर पुढे काय होतं हे पाहणं सुद्धा नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कॉमेंट बॉक्समधून जरूर आमच्यापर्यंत पोहोचवा. कॅमेरामन सिद्धेश आजदेकरसह मी अनुजा, मुंबई तक.